नमस्कार, गौरी फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे. तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बॅक साईड गळ्यासाठी मार्किंग कशी करायची, त्याचबरोबर वर्क कसं करायचं, त्यानंतर बाहीसाठी मार्किंग कशी करायची, त्यावरती वर्क कशा पद्धतीने करायचं हे आपण बघितलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रंट नेकसाठी मार्किंग कशी करायची हे बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मार्किंग करण्यासाठी इथं मी तयार ब्लाऊज घेतले, जे शिवलेले ब्लाऊज आहे ते घेतले. त्यानंतर हा जो शोल्डर इथं फोल्ड केलेला असतो, जिथं शोल्डर जॉईंट असतो तिथून आपल्याला हे मार्किंग करायचे. या प्रकारे ब्लाऊज जे आहे ते आपल्याला ठेवून घ्यायचे. हुकाच्या साईडचा जो पार्ट आहे तो आपल्याला इथं ठेवून घ्यायचा आहे. फ्रंट नेकसाठी एकच साईडने आपल्याला आरी वर्क करायचं असतं, कारण दुसऱ्या साईडने आपला पदर असतो साडीचा, त्यासाठी एकच साईडने आपल्याला हे मार्किंग करायचं असतं. तर या प्रकारे इथं मी मार्किंग करून घेतले. रिंगला या प्रकारे कपडा अटॅच करून घ्यायचा. त्यानंतर आपली जी उडनची सुई आहे त्या सुईनीच आपल्याला हे वर्क करायचे. तर त्यासाठी मी इथं छोट्या साईजचे मणी घेतलेत. हे मणी आपल्याला आपण ही जी मार्किंग केली आहे तर त्यावरती टाकून घ्यायचे. या प्रकारे आपला जो फ्रंट नेक आहे त्यावरती पूर्ण असे मणी टाकून घ्यायचे. जर तुम्ही या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर ते गौरी फॅशन डिझायनर या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील. सुरुवातीपासून वर्क कसं करायचं, चेन स्टिच कशी करायची, मोती वर्क कसं करायचं, हे सर्व व्हिडिओ आपण गौरी फॅशन डिझायनर या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, तर तुम्हाला बघायला भेटतील. या प्रकारे आपल्याला पूर्ण असं वर्क करून घ्यायचे. या प्रकारे आपल्याला जे छोट्या साईजचे मणी आहेत ते टाकून घ्यायचे. सगळ्यात शेवटी एंड नट देऊन घ्यायची. या प्रकारे एंड नट देऊन घ्यायची. एकदम शेजारी अशी सुई खाली टाकून खालचा धागा वरती घ्यायचा. त्यानंतर या प्रकारे दुसरा धागा थोडा आत ओढून खाली खेचून घ्यायचा, म्हणजे इथं आपली एंड नट तयार होईल. त्यानंतर आपला मोठ्या साईजचे मणी घ्यायचे. ज्या साईडने आपण एंड नट दिली होती त्याच साईडने पुन्हा आपल्याला धागा वरती काढून मोठ्या साईजचे जे मणी आहेत ते मणी टाकून घ्यायचे. पुन्हा त्या साईडने आपल्याला हे मणी
टाकण्यास सुरुवात करायची आहे. या प्रकारे आपल्याला हे मोठ्या साईजचे मणी जे आहेत ते टाकून घ्यायचे. पुन्हा शेवटी आपल्याला इथं एंड नट देऊन घ्यायची आहे आणि पुन्हा आपला धागा हा जो इकडच्या साईडनी शेवट झालाय तिथूनच आपल्याला पुन्हा छोट्या साईजचे मणी जे आहेत ते टाकून घ्यायचे. म्हणजे आपल्याला आपला जो धागा आहे तो आपल्याला कट करावा लागणार नाही आणि धागा अखंडच राहील. आणि आपल्या वर्कला जे आहे तर फिनिशिंग पण खूप सुंदर येईल. खालच्या साईडनी पण असे जास्त धागे दिसणार नाही, त्यासाठी धागा कट नाही करायचा. डायरेक्ट ज्या साईडला धागा संपतोय, वर्क जिथं आपलं संपतंय त्याच साईडनी पुन्हा दुसरं वर्क सुरू करायचं आहे. या प्रकारे इथं मी छोट्या साईजचे जे मणी आहेत ते टाकून घेतलेत. तुम्ही पण याच प्रकारे मणी टाकून घ्या. त्याचबरोबर ज्यांना कुणाला आरी वर्क शिकण्याची इच्छा असेल अशा तुमच्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून काय होईल, पुढचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील. या प्रकारे आपलं फ्रंट नेक साठीचं जे वर्क आहे ते इथं कंप्लीट झाले. इथं वर्क कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा आपल्याला एंड नट देऊन घ्यायची, ज्यामुळे आपले जे मणी आहेत ते व्यवस्थित फिट होतील आणि ते निघणार नाहीत. त्यासाठी आपल्याला इथं पुन्हा एंड नट देऊन घ्यायची. या प्रकारे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं आपलं इथं वर्क झालंय. चला तर मग भेटूया पुढच्या छानशा अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा.